नमस्कार. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण एसी रंगोली. शुभ सकाळ मैत्रिणींनो. आपली आजची रांगोळी 3 ठिपक्यापासून तयार झालेली आहे. तर ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला दाखवते. चला तर मग काढायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला 3 ठिपके मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते 3 ठिपके एकमेकाला जोडून आपल्याला असा त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती अर्धचंद्र काढायचे आहे. अर्धचंद्र काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी एकदम सोपी आणि छोटीशी रांगोळी मी काढून दाखवत आहे. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकता आपली एक छोटी 3 ठिपक्यापासून रांगोळी तयार झालेली आहे आणि आपला याच्यामध्ये जास्त वेळही जाणार नाही. आपल्या सगळ्याच्या गडबडीमध्ये आपल्याला ही काढण्यासाठी एकदम छोटी आणि सोपी रांगोळी आहे आणि ही रांगोळी काढायला म्हणजे अवघड जाणारच नाही आहे. त्यासाठी ही रांगोळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि हो, माझ्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज नक्कीच लाईक करा. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे. मी इथे माझी पूर्ण रांगोळी काढून झाल्याच्या नंतर यामध्ये कलर भरून घेते. या फुलामध्ये वेगवेगळे कलर भरून घ्या किंवा एकही कलरचे फुलं बनवले तरी चालतील. अतिशय सुंदर अशी छोटीशी आणि सुंदर रांगोळी. मैत्रिणींनो, आपली ही रांगोळी छोटी आणि सुंदर तयार झालेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारच्या रांगोळ्या दाखवलेल्या आहेत, ते पण छोट्या आणि सुंदर. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. तर ही पण रांगोळी एकदम छोटी आणि सुंदर आहे. ती कशी काढायची मी तुम्हाला इथे दाखवते. आपल्याला ही रांगोळी 4 ते 1 ठिपक्यापासून तयार करायची आहे. असे 4 ते 1 ठिपके आपल्याला आखून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे डिझाईन काढून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, मी आशा करते की तुम्हाला माझ्या सर्व रांगोळ्या आवडत असतील तर नक्कीच लाईक करत राहा आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा आपल्या नातेवाईकांना शेअर करत राहा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पाहू शकता इथे मी मध्ये एक पान काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बाजूनी फुलाचा आकार काढून घेते. अशा पद्धतीने आपल्याला इथे एक दोन्ही साईडनी फुलं तयार करून घ्यायचे आहेत. उरलेले जे ठिपके आहेत तिथे आपल्याला एक वेलीचा आकार द्यायचा आहे आणि त्या वेलीला आपण एक मोराची डिझाईन तयार करून घेणार आहोत. ती कशी करायची मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला इथे मोराचे आकार काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर वरती आपल्याला मोराचे पीस असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला वेगवेगळ्या कलरने रंगवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली रांगोळी एकदम उठावदार दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला 3 पीस काढून घ्यायचे आहेत. ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला जो आपण फुलाचा आकार काढून घेतला होता तिथे आपल्याला अशा प्रकारे आणखीन 2 कळ्या ॲड करायच्या आहेत आणि यानंतर आपण यामध्ये कलर भरून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घेऊ शकता आणि आपली रांगोळी सुंदर बनवून घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही किती छान आपले फुलं दिसत आहे. त्यानंतर मी मोरामध्ये पण कलर भरून घेते. काही डार्क आणि लाईट कलर भरून घेतल्यावर आपली रांगोळी एकदम सुंदर दिसते. अशा प्रकारे
तुम्ही पाहू शकता किती आपले छान मोर तयार झालेले आहेत आणि फुलं पण तयार झालेली आहेत. आता मध्य ठिकाणी आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. मी इथे महादेवाचे पिंडीचा कलर देते आणि त्यानंतर त्यामध्ये 3 रेषा आखून आतमध्ये गंध भरून घेते. आपल्याला ही पण श्रावण महिन्यामध्ये काढण्यासाठी उपयोगी पडणारी अशी ही रांगोळी आहे. एकदम छोटी आणि सुंदर रांगोळी. आपला वेळही वाया जाणार नाही अशी इतकी छोटी आणि सुंदर रांगोळी तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा माझे मागचे व्हिडिओ. त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मी दाखवलेले आहेत आणि जे तुम्हाला आवडतील अशी मी आशा करते. आणि अशाच नवनवीन तुमच्यासाठी रांगोळ्या घेऊन येत राहील. तुम्ही पाहू शकता मी इथे असे 3 रेषा आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मध्ये मी गंध तयार करून घेते. किती छान सुंदर रांगोळी दिसत आहे आपली. आपला गंध तयार झाल्याच्या नंतर आपण मोराचे चोंच काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला लाल ठिपके 2 लाल ठिपके द्यायचे आहेत. त्यानंतर त्याला थोडा आकार देऊन अशा चोंच तयार करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी डोळ्याचा पण आकार दिलेला आहे आणि त्यामध्ये काळा कलर भरून घेतलेला आहे. नाही भरला तरी चालेल, पण जेणेकरून आपली रांगोळी उठून दिसायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय नक्कीच करू शकता. मी जे आपण फुलं काढले होते तिथे पण थोडे डेकोरेशन करून घेते. एकदम मोकळं पण आपल्याला दिसणार नाही आणि रांगोळी पण छान दिसेल. आपण जे 2 डॉट दिले होते त्यामध्ये पण मी कलर भरून घेते. तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.